एक सैनिकच शारीरिक मानसिक क्षमतेवर मात करून यशस्वी होऊ शकतो याची प्रचिती विनोद यानं पुन्हा सिद्ध केली असून देशविदेशी खेळाडूतून शरीराची कस ना कस लावून विनोद आयर्नमॅन म्हणून विजेता ठरला असून हे पाटोदा तालुक्यासाठी अभिमानाची बाब आहे। पाटोद्याचे भूमिपुत्र राहुल आवारे आणि इतर खेळाडूंनंतर विनोदनं खडतर खेळात पुन्हा पाटोद्याचं नाव कोरलंय। हे प्रत्येक पाटोदावासियांना गर्व वाटावा असाच बहुमान आहे। कर्नल कल्याण डोरले यांचं प्रतिपादन ते विनोद गर्जे यांच्या सन्मान सोहळ्यानिमित्त बोलत होते। शारीरिक आणि मानसिक क्षमतांची परीक्षा घेण्यासाठी प्रसिद्ध असलेली विदेशातील स्पर्धा डेक्कन स्पोर्ट्स क्लब पुणे यांच्या वतीनं आयर्नमॅन 2024 ही खडतर स्पर्धा कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आली होती। त्यामध्ये पाटोदा तालुक्याचे भूमिपुत्र आणि इंडियन पोस्ट पाटोदा शाखेचे व्यवस्थापक श्री विनोद पोपट गर्जे यांनी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे। जगभरातून 600 ते 700 स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता। विनोद गर्जे यांनी निर्धारित वेळेपेक्षा कमी कालावधीत स्पर्धा पूर्ण करून पाटोदा तालुक्याची मान उंचावली आहे। अतिशय खडतर आणि अवघड असलेली ही स्पर्धा अवघ्या 8 तासांमध्ये पूर्ण करावी लागते। यामध्ये प्रथम 2 किलोमीटर स्विमिंग, 90 किलोमीटर सायकलिंग आणि 21 किलोमीटर रनिंग धावणे या 3 स्पर्धेंचा समावेश असतो। विनोद यांनी 7 तास 12 मिनिटात ही स्पर्धा पूर्ण केली। रविवार दिनांक 8 पहाटे 6 वाजता ही स्पर्धा सुरू झाली। ती दुपारी 2 वाजता संपली। वयाच्या 38व्या वर्षी विनोद यानं निर्धारित वेळेपेक्षा कमी वेळेत बाजी मारली। बीड जिल्ह्यासह पाटोद्यासाठी ही अभिमानास्पद बाब असून सर्व स्तरातून विनोद गर्जे यांच्यावर अभिमानाचा वर्षाव होत आहे। याच अनुषंगानं कर्नल कल्याण डोरले यांनी बुधवार दिनांक 11 रोजी विनोद गर्जे यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता। यावेळी श्रीमंत काकडे साहेब, राजाभाऊ सानप साहेब, मच्छिंद्र भालेकर, प्रसाद मोराळे आणि बेद्रे अण्णा आदी नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते। यावेळी उपस्थितांचे आभार व्यक्त करताना विनोद गर्जे म्हणाले की भारतीय सैन्य दलामध्ये ज्युनियर कमांडिंग ऑफिसर म्हणून एकूण 13 वर्ष कार्य केलं असून त्यामुळे खेळाडू वृत्ती आणि एकाग्रता असल्यानंच मी स्वतःला या खडतर खेळात सिद्ध करू शकलो। यापुढेही विविध स्पर्धेत सहभागी तालुक्याचे नाव उज्ज्वल करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं जाहीर केलंय। नमस्कार, JS न्यूज चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका।